गुलाब मोहम्मद टपलू, मोहम्मद युसूफ सोफी, अब्दुल हमीद शेख, खुर्शीद अहमद चालकू आणि मोहम्मद यासीन मलिक. पाकिस्तानची क्रिकेट टीम सांगत नाही आहे मी तुम्हाला. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट यातले हे 5 अतिरेकी, त्यापैकी मोहम्मद यासीन मलिक हा तुम्हाला नक्की माहीत असेल, जो सध्या तिहारच्या तुरुंगात आहे. आणि आज 19 एप्रिल 1990 नंतर 19 एप्रिल 2026 उलटून गेला आहे आणि 19 जुलै जवळ आला आहे. म्हणजे तब्बल 36 वर्ष 3 महिन्यांनी एका अप्रिय घटनेला कुठेतरी थोडा न्याय मिळतोय. आत्ता जी मी तुम्हाला 5 नावं सांगितली, हे सगळे JKLFचे काम करणारे, त्यांच्या दृष्टिकोनातून जम्मू काश्मीरचं त्यांच्या मनासारखं स्वातंत्र्य जे त्यांना हवं आहे त्यासाठी झटणारी माणसं, असा त्यांचा उल्लेख केला जातो. आणि अक्षरशः आज तिहारच्या तुरुंगात जो या 5 जणांपैकी एक जण दुसऱ्या एका गुन्ह्यात अडकलेला आहे, मोहम्मद यासीन मलिक. टी व्हीवरती तुम्ही याला बऱ्याचदा पाहिलं आहे. आप की अदालतमध्ये सुद्धा त्याला सन्मानाने बोलवलं गेलं होतं. कशासाठी? JKLFचा जम्मू काश्मीरमधला एक मुखिया होता, तो कमांडर होता आणि म्हणून आप की अदालतमध्ये त्याचा इंटरव्ह्यू झाला होता. खरं तर मला या गोष्टीचा सुद्धा खेद वाटतो. असो, मोहम्मद यासीन मलिक हा जो एका गुन्ह्यामध्ये तिहारच्या तुरुंगात आहे, त्यानेच एक अतिशय मोठा गुन्हा केल्याचं आत्ता उघडकीस येतं आहे स्टेट इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज ऑफ जम्मू अँड काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये 15 एप्रिल 1990 रोजी घडलेली एक घटना, तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये काम करणारी एक चांगली नर्स, चांगली म्हणजे आरोग्यसेवा चांगली देणारी, अगदी वेल क्वालिफाईड नर्स सरला भट. कधी नाव ऐकलं आहे? सरला भट या नावाच्या मुली तुम्हाला माहीत असतील, पण जम्मू अँड काश्मीरमधली ही सरला भट, जी काश्मीरी पंडित कुटुंबातली मुलगी, वय वर्ष 27, हॉस्पिटलमध्ये कामाला गेलेली असतानाच घरी यायच्या आधी हॉस्पिटलवरती छोटासा हल्ला करून तिला उचलून गन पॉईंटवरती किडनॅप करून नेलं. तो दिवस होता 15 एप्रिल 1990. आणि या 1989 आणि 1990 या 2 सालामध्ये आणि तिथून पुढं त्या 90च्या दशकामध्ये अव्याहतपणे अतिरेक्यांचा जम्मू आणि काश्मीरमध्ये अधूनमधून धुमाकूळ सुरू असायचा, हे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे. त्यापैकी 1990 आणि 89 या सालात काश्मीरी पंडितांवरती जी काही वाईट वेळ आली, त्याच्यापैकीच ही सरला भटची कहाणी. सरला भट हिला हॉस्पिटलमधून गन पॉईंटवरती किडनॅप केल्यानंतर JKLFच्या अतिरेक्यांनी तिला एका कोठडीमध्ये डांबून ठेवलं. आता हे शेवटी सगळे अतिरेकीच. एखाद्या 27 वर्षाच्या तरुण मुलीला जम्मू काश्मीरमधल्या पंडित खानदानातल्या हिंदू मुलीला नेल्यानंतर हे अतिरेकी काय करणार? कोठडीत डांबणार? नुसती डांबणार का? गोडधोड खाऊ घालणार का? नाही, तिच्यावरती पण गँगरेप झाला. अनन्वित छळ झाला 3 दिवस, 15 एप्रिल ते 18 एप्रिल. तिच्यावरती किती जणांनी रेप केला याची काही गणना नाही. तिला कशा पद्धतीने टॉर्चर केला, त्यापैकी सिगारेटचे चटके तिच्या संपूर्ण अंगभर द्यायचे.
आणि प्रत्येकाने तिचं शरीर उपभोगायचं. त्यामुळं ती मनाने तर मेलीच होती. 19 एप्रिलला जेव्हा त्यांना वाटलं की आता हिच्यामध्ये उपभोगण्यासारखं पण काही राहिलं नाही, टॉर्चरनी आणि झालेल्या गँग रेपनी तिचं शरीर गलितगात्र झालं, ते शरीर आता संपलंच पाहिजे असं त्या अतिरेक्यांनीच ठरवलं आणि अक्षरशः तिच्या शरीराची गोळ्या घालून चाळणी केली. तो दिवस होता 19 एप्रिल 1990. आणि मग पूर्ण जम्मू काश्मीरमध्ये दहशत निर्माण करायची म्हणून या सरला भटचं प्रेत, चाळणी झालेली आहे शरीराची आणि शरीराला अनंत ठिकाणी सिगारेटचे चटके, काही ओरखडे, कधी कुठे काही मारहाण झालेली वण, असं सगळ्या पद्धतीने थकून ग्लान झालेल्या शरीरामध्ये मशीनगननी गोळ्या घातल्या. अक्षरशः शरीराची चाळणी झाली. मग पूर्ण राज्यात दहशत पसरावी आणि हिंदू लोकांनी इथून पोवारा करावा, पळून जावं, यासाठी तिचं हे प्रेत, चाळणी झालेलं शरीर लाल चौकात टाकलं गेलं आणि त्याच्याजवळ एक चिठ्ठी लिहिली. काय चिठ्ठी? पोलीस इन्फॉर्मंट, ये लड़की पुलिस की खबरी थी और हमें जब पता चला तो इसका ये हर्ष किया है हमने. अगर कोई हमारे खिलाफ ज़ुबान से एक लफ्ज़ भी बाहर निकलता है तो यही हश्र होगा. अशा पद्धतीने धमक्या प्रत्येक हिंदू कुटुंबियांना मिळायला लागल्या. सरला भटच्या या छिन्न विछिन्न झालेल्या देहाजवळ, प्रेताजवळ, तिच्या मृतदेहाजवळ अशा पद्धतीने काही चिठ्ठी की ये तो पुलिस इन्फॉर्मंट थी इसलिए इसे हमने मार डाला. आणि हे जेव्हा तिच्या घरच्यांना कळलं, जेव्हा 19 एप्रिलला तिचं हे पार्थिव शरीर संध्याकाळच्या सुमारास शंभूनाथ, सरला भटच्या वडिलांचं नाव, त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना हा मृतदेह मिळाला, काय अवस्था झाली असेल हो त्या बापाची. त्या शंभूनाथांची मानसिक अवस्था मी नुसती कल्पना करतोय की एका बापाला जेव्हा त्याची 27 वर्षाची मुलगी अशा छिन्न विच्छिन्न झालेल्या देह आणि अशा पद्धतीने तिचा मृतदेह घरापर्यंत येतो, ताब्यात मिळतो, तेव्हा त्या बापाची काय अवस्था झाली असेल. काही क्षण फक्त तुम्ही त्या सरलाच्या वडिलांच्या जागी आहात असं इमॅजिन करा, कल्पना करा, आणि मग तुमच्या डोळ्यात पण पाणी येईल, नक्की येईल. शंभूनाथांची अवस्था अतिशय वाईट झाली. 36 वर्षापूर्वीची ही घटना आज सांगतानासुद्धा अंगावर काटे येत आहेत, डोळे भरून आलेले आहेत. काश्मीरी पंडित फॅमिलीमध्ये जन्म घेतला एवढाच त्या सरला भटचा गुन्हा. आणि मग ला इला इल्लल्लाह मोहम्मद रसूल इल्लल्लाह, म्हणजे या जगामध्ये फक्त अल्लाह हा एकच दैवी शक्ती असलेला दैवत आहे आणि मोहम्मद प्रोफेट हे त्यांनी पाठवलेले एक दूत आहेत जे इस्लामची अंमलबजावणी करण्यासाठी पृथ्वीवर आले आहेत. ला इला इल्लल्लाह, अल्लाशिवाय कोणीही इथं दैवत नाही असं मानणारा हा जो इस्लाम धर्म, ज्याच्या मनामध्ये एक उर्मी आहे की जम्मू आणि काश्मीरमध्ये फक्त मुस्लिम असले पाहिजेत, आणि या ईर्षेपोटी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेले अतिरेकी जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटला सतत मदत करत असायचे. त्या काळात मोहम्मद यासीन मलिक याची दिल्ली दरबारी बसूट असायची. अक्षरशः हाफिज सईद यांना हा यासीन मलिक भेटून आला, साल बहुतेक 2006. तेव्हा मनमोहन सिंग यांचं सरकार होतं, पंतप्रधान होते मनमोहन सिंग अर्थात सोनिया गांधीजी. तेव्हा यासीन मलिक पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी, मी कसा सिग्नेचर कॅम्पेन चालवतोय त्याची CD भेट देण्यासाठी मनमोहन सिंगांची वेळ घेऊन भेटायला गेले. त्या भेटीमध्ये त्यांनी सांगितलं, मैं पाकिस्तान चला गया था, हाफिज़ सईद को मिल के आया हूँ, जम्मू एंड कश्मीर में मैं शांति प्रस्थापित करना चाहता हूँ,
मुझे तो बस JKLFB शांती दूत कह के पुकारती है. मनमोहन सिंगांनी कौतुक केलं. हाफिज सईदला भेटल्याबद्दल त्याला आभार मानले. भारत देशाचा पंतप्रधान. अशा पद्धतीने यासीन मलिकची बस उठ या सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये होती आणि त्याचे हात अशा खुनाने रंगले होते. अशी एकच सरला भट नाही, अशा अनेक मुली पंडित घराण्यातल्या, काश्मीरी पंडितांच्या कुटुंबातल्या, इतर काही जातीतल्या, आपल्या हिंदू धर्मातल्या मुली, अशा अनेक जणींना याच्या आदेशानुसारच किडनॅप केलं गेलं होतं. आज तोच यासीन मलिक तिहारच्या तुरुंगात सडतोय आणि 36 वर्ष 2 महिने आणि काही दिवस एवढ्या दिवसानंतर या यासीन मलिक आणि मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेली जी 4-5 नावं आहेत, खुर्शीद अहमद चालकू, अब्दुल हमीद शेख, मोहम्मद युसूफ सोफी, गुलाम मोहम्मद टपलू, यासीन मलिक आणि हे 4 लोक यांच्यावरती FIR लॉन्च झालेलं आहे. म्हणजेच 36 वर्षापूर्वी तुम्ही सरला भटचा गँगरेप करून, अनन्वित छळ करून, अतिशय अमानवीयरित्या तिला तुम्ही या जगातून यमसदनास पाठवलं, तिचा मर्डर केला, गोळ्या घालून तिच्या शरीराची चाळणी केलीत. अशा पद्धतीचे या 5 जणांवरती आरोप ठेवले गेलेत. FIR लॉन्च झालेलं आहे. स्टेट गव्हर्नमेंट एजन्सी ऑफ जम्मू अँड काश्मीर यांचं मी याबाबत अभिनंदन करेन. देर से आये दुरुस्त आहे. आज आता सामान्य माणसाला प्रश्न पडतो आहे, तुमच्या माझ्यासारख्या, की 36 वर्ष या लोकांच्या विरुद्ध FIR का झालं नाही. याचं सरळ कारण आत्ता मी सांगितलेली स्टोरी. जर हाफिज सईदसारख्या अतिरेक्याला भेटून येणाऱ्या या यासीन मलिकला मनमोहन सिंगसारखे पंतप्रधान जर थँक्यू म्हणत असतील, हम आपके बहुत शुक्रगुजार है असं म्हणत असतील आणि त्याला जर VIP ट्रीटमेंट देत असतील, तर या लोकांवर कशा पद्धतीने FIR होऊ शकेल. इज इट पॉसिबल? हायली इम्पॉसिबल. त्यानंतर जर समाजामध्ये यांच्यावरती FIR लॉन्च केलं तर आपली सरकार कोसळेल. तुम्हीसुद्धा तुष्टीकरण करता, मुस्लिम लोकांना तुम्ही दुय्यम वागणूक देता, विनाकारण त्यांना गुन्हेगाराच्या यादीत टाकता. अशा पद्धतीने आपल्यावर आरोप होतील आणि सरकार कोसळेल या भीतीपोटी 36 वर्ष हे भट कुटुंबीय न्याय मिळण्यापासून वंचित राहिलं. शंभूनाथांच्या ताब्यात या सरला भट आपल्या 27 वर्षीय मुलीचा मृतदेह जेव्हा मिळाला, तेव्हा शेजार पाजारचे काही मुस्लिम कुटुंबसुद्धा आली विचारायला. नाही आली असं नाही, त्यांच्यातसुद्धा काही चांगली माणसं नक्की आहेत. पण पूर्णपणे सेक्युलरिझमचा किडा माझ्यामध्ये वळवळत नाही आहे. काही लोकांना चांगल्याला चांगलं मी नक्की म्हणेन. तशी काही चांगली कुटुंब यांच्या चौकशीसाठी, बाबा आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत, इतकंच वरवर सांगण्यासाठी का होईना पण भेटायला आली. तथापि या पूर्ण जम्मू काश्मीर एरियामध्ये या अतिरेक्यांची दहशत अशी होती की जो कोई भी पंडित की परिवार को कुछ हेल्प करेगा उसका भी हश्र हम ऐसा ही करेंगे, उसे भी मौत के घाट उतारा जाएगा. त्यालासुद्धा गोळ्या घालू अशा पद्धतीने सगळ्याच कुटुंबियांना धमक्या होत्या. 5-10 मिनिटाची जुजबी चौकशी करून हे सगळे मुस्लिम कुटुंबीय शेजार पाजारी राहणारे निघून गेले. शंभूनाथ आणि परिवार एकटेच राहिले. मुस्लिम कुटुंबीय जर एवढी दहशतीमध्ये असतील तर तुम्ही विचार करा, कुठला दुसरा पंडित या पंडित कुटुंबियांच्या मदतीला येऊ शकेल का. त्यातून पंडित परिवार असा काही नव्हता की जो एके ठिकाणीच वास्तव्य करून होता. पंडित लोक 3-4 घरं असायची आणि 50-70 घरं मुस्लिमची असायची. असे विखुरलेले पंडित सगळे, ज्याचा उद्योग, ज्याची शेती, ज्याचं काही नोकरीधंदा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलेलं. त्यामुळं सगळा कुठला मोहल्ला कुठला पंडितांचा यांच्या मदतीला येईल असंही काही नव्हतं. बरं, कोणता पंडित परिवार याला मदत करतो आहे त्याचंसुद्धा नाव जायचं याच आजूबाजूच्या मुस्लिम लोकांकडनं अतिरेक्यापर्यंत आणि पुढचा हल्ला त्याच्या घरी व्हायचा. या भीतीपोटी अक्षरशः शंभूनाथ आणि त्यांचा एक मुलगा आणि तुरळक 1-2 नातेवाईक एवढेच सगळे एकटे या प्रसंगाशी लढा देत होते. आता मृतदेह तर मिळाला आहे,
आपापल्या धर्माप्रमाणे अंतिम संस्कार झाले पाहिजेत म्हणून त्यांनी तयारी सुरू केली, तर कुठेही या दहशतीमुळं लाकडं मिळू शकली नाही. मित्रांनो, 27 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आहे, त्या बापाची अवस्था आहे, अंतिम संस्काराला लाकडं मिळत नाही आहेत, पंडित मिळत नाही आहे, गुरुजी मिळत नाही आहेत, फुलं मिळत नाही आहेत, उदबत्त्या मिळत नाही आहेत, काडेपेटी मिळण्याची शक्यता कमी आहे. पुढच्या गोष्टी तर खूपच अशक्य. जमाव येणं अशक्य, नातेवाईक येणं अशक्य, कोणी या अंत्यविधीला हजेरी राहू शकेल असंही अशक्य. इतकी मोठी दहशत त्या 1990 सालात जम्मू काश्मीर घाटीमध्ये होती. त्या पूर्ण परिसरात JKLFच्या अतिरेक्यांचा हैदोस सुरू होता आणि सरकार मूग गिळून गप्प होती. कोणी नव्हता कैवारी या काश्मीरी पंडितांसाठी आणि म्हणूनच शेवटी ही काश्मीर घाटी या पंडितांना सोडावी लागली. 62,000 कुटुंब विस्थापित झाली, आहे त्या परिस्थितीत घरातनं बाहेर पडली, तंबूमध्ये राहायला मजबूर झाली. अंत्यविधीची तयारी तरी सुरू झाली, पण अंत्यविधी करायचा कुठे? स्मशानापर्यंत जायला परवानगी नाही. जागोजागी अतिरेक्यांचे हस्तक युवक, मुस्लिम युवक थांबलेले आहेत. शेवटी कशीबशी अंत्ययात्रा 2-4 माणसं घरातली घेऊन ही निघाली. त्यांनी एक स्पॉट सांगितला, इस नाली के किनारे आप इसका अंतिम संस्कार कर सकते हो. एका नाल्याच्या, म्हणजे जे घाण पाणी शहरातलं वाहत जातं त्याच्या कडेला एके ठिकाणी अंत्यसंस्कार करावा लागला. दूरून कुठून तरी एका पंडिताला कीव आली, त्यांनी लाकडं पाठवली. त्यांनी धारिष्ट केलं, हाँ मैं मदद करना चाहता हूँ सरला के पिता को, शंभूनाथ से मेरा दोस्ताना है. त्यांनी लाकडं पाठवली, ती त्याची कृपा, पण तो आला नाही. एवढी मोठी दहशत. अखेर ती चिता पेटली. मध्ये अंत्ययात्रा अडवली गेली. 100-125चा जमाव आणि ही 5-7 मंडळी. अंत्ययात्रा आगे नहीं जाएगी. 100-125 मुस्लिम चिडलेले युवक जे अतिरेक्यांचेच हस्तक म्हणून काम करतात. शेवटी कसं बसं दादा मामा पाया पडून, चलो इसको अंतिम विदाई तो देना ज़रूरी है ना, त्यातल्या 2-4 समजूतदार मुलांना बाजूला घेऊन सांगून ही अंत्ययात्रा पुढे जाऊ दिली गेली. नाल्याच्या कडेला अंतिम विधी झाला. नंतर दुसऱ्या दिवशी राख आणायला, अस्थी आणायला म्हणून भाऊ आणि फक्त एक व्यक्ती घरातली, असे दोघं अस्थी आणायला म्हणून चालले. त्यांची पण अडवणूक झाली. अस्थीच्या ठिकाणी त्यांचा जमाव मागं आला आणि त्या 50-75 मुलांनी, मुस्लिम मुलांनी, ज्या ठिकाणी सरला भटचं दहन झालं होतं त्या जागी जे काही राख जमा झाली होती ती अक्षरशः पायांनी हिंदू लोकांना शिवीगाळ करत करत अस्तव्यस्त करून टाकली गेली, जेणेकरून यांना विसर्जित करण्यासाठी अस्थीचा एकही तुकडा मिळू नये अशा भावनेने ती राख लाथाडली गेली, पसरली गेली. विचार करा, एखाद्या बहिणीचंही अंतिम विधीनंतर अस्थी आणायला गेलेल्या भावाला हे डोळ्यांनी बघावं लागतं, तेव्हा त्या भावाची काय अवस्था झाली असेल. तो भाऊ आजही जिवंत आहे. आजही खिन्न मनाने तो या गोष्टी सांगत फिरतोय. अनेक मीडियावाल्यांनी त्याचे इंटरव्ह्यू घेतलेत, पण या 36 वर्षात या मीडियामधनं सुद्धा म्हणावा तसा आवाज उठला नाही की हाँ कश्मीर पंडित की बेटी है सरला भट, उसके ऊपर अन्याय हुआ है, उसे न्याय मिलना चाहिए. असं कुठूनही आवाज उठला नाही. आणि उठला असेल आवाज तरी तो दाबला गेला. त्या सरकारांनी हे आवाज दाबले आणि आज 36 वर्षांनी FIR लॉन्च झालं. म्हणून आजच्या सरकारचं मी लाख अभिनंदन करतो. सरला भट अतिशय अनन्वित छळ होऊन शरीराची चाळणी करून गेलेली ही एक पंडितांची मुलगी, तिच्या मृतात्म्यास शांती मिळो असं तरी काय म्हणू आपण. 36 वर्षांनी त्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे असं तरी मी कोणत्या तोंडाने बोलू. जे काही घडलं आहे काश्मीरमध्ये हे थोडंफार त्याची जी काही आग आहे, पंडितांनी भोगलेली आग आहे, 29,000 लोक मारले जाणं आणि कित्येक शेकडो हजारो बायकांवरती बलात्कार होणं आणि रोज मशिदीतनं नारे ऐकू येणं, जम्मू कश्मीर तो हमारा है, काफिरों यहाँ से चले जाओ, हम तो यहाँ राज करेंगे, हिंदुओं की औरतों और बच्चियों के साथ
और वो भी हिंदुओं के बिना। यहाँ से भाग जाओ। जो कुछ भी आपका है यहाँ, खेती बाड़ी गाड़ी बंगला, सब कुछ छोड़ के जाना पड़ेगा आपको, नहीं तो यहीं पे मरोगे। या दहशतीखाली राहण्यापेक्षा पळून जाणं साहजिक आहे ना हो. प्रत्येकाला आपापला जीव प्यारा आहे ना. आपल्या घरातल्या आया बहिणींचं संरक्षण अशा पद्धतीने जर होत असेल, पळून गेल्याने जर त्या वाचत असतील, तर आपण सगळ्यांना वाचवलं पाहिजे ना परिवाराला. याच भूमिकेतून पंडित सगळे निघून गेले. आज 36 वर्षांनी काही पंडित लोक परत येत आहेत. आज 370 कलम हटलेलं आहे. आज तिथलं सरकार मनमानी नाही करू शकत आहे. सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये पडू शकते हे त्यांना माहिती आहे. त्यावेळेस मुफ्ती मोहम्मद सईद गृहमंत्री असताना त्यांची मुलगी डॉक्टर रुबिया सईद हिच्यासुद्धा अपहरणाचं नाटक केलं गेलं. याच JKLFच्या अतिरेक्यांनी तिला उचलून नेल्याचा फक्त दिखावा केला गेला. 3-4 दिवस डांबून ठेवला आणि 5 अतिशय खतरनाक अतिरेक्यांना सोडण्याचं सरकारकडनं वचन घेतलं. त्यांची सुटका केली आणि मग या मुलीला सोडलं. गृहमंत्र्याची मुलगी, तिलासुद्धा आम्ही उचलून नेऊ शकतो. भले नाटक असो, ठरलेलं असो, काही असो. आणि डेफिनेटली ही ठरवून केलेली गोष्ट होती. आणि याच पद्धतीने त्या सरकारच्या काळात 1989-90 साली अशी काही मंडळी असतात. त्यातल्या त्यात मी तुम्हाला उदाहरण देईन. हिंदू खाटकांची जी दुकानं आहेत, त्या खाटकाशी तुम्ही एकदा प्रायव्हेटली गप्पा मारा. ते म्हणतात, नाही हो, सुरी चालवायला आमचे हात चालत नाहीत, म्हणून धंदा बंद केला. म्हणजेच इतक्या हिंसात्मक वागण्यासाठी सुद्धा पर्टिक्युलर मानसिकता लागते. अशी मानसिकता असलेले खोखार अतिरेकी, म्हणजे कुठल्याही माणसाला, कुठल्याही हिंदूला समोर तलवारीने तुकडे करण्याची मानसिकता असलेले, समोर गोळ्या घालता येणार अशी मानसिकता असलेले 85 अतिरेकी त्या सरकारच्या काळात या जेलमधनं सोडावे लागले. त्या सरकारने सोडून दिले असंच मी आरोप करतो आता. कारण अशा कितीतरी शेकडो सरला भट जम्मू काश्मीरमध्ये मारल्या गेल्यात. आणि मग पाकिस्तानशी आमचं नातं काय? ला इला इल्लल्लाह मोहम्मद रसूल इल्लल्लाह. म्हणजे अल्लाह हा एकच दैवत आणि मोहम्मद प्रोफेट हे त्याचे एकच दूत. त्यांनी इस्लामची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना पृथ्वीवर पाठवलं. सगळी इस्लामची नियमावली या पृथ्वीवर सगळीकडं लागू झाली पाहिजे. आणि अशाच मानसिकतेत या JKLFच्या अतिरेक्यांनी जो हायदोस जम्मू काश्मीरमध्ये घातला आहे, अशा सरला भट, शेकडो सरला भट ज्यांनी त्या जम्मू काश्मीरमध्ये रक्त सांडलं आहे. चिनार म्हणून वृक्ष आहे, त्या चिनारची पानंसुद्धा या रक्ताने लाल झाली होती, असंही काश्मीरचं त्या काळातलं वर्णन कधीतरी वाचनात आलं आहे. आणि अक्षरशः तीच गत होती. हा 36 वर्षापूर्वी घडलेला प्रसंग कुठेतरी आजच्या युवकांना माहीत व्हावा, आजच्या पिढीला माहीत व्हावा, आपल्या हिंदू धर्मियांना माहीत व्हावा. नुसतीच खांद्यावर पताका घेऊन लाखोचे वारकरी आपल्या पांडुरंगाच्या भेटीला जातात, त्या गोष्टीत आनंद नक्कीच आहे मला. पण या लाखो लोकांची मानसिकता या जम्मू काश्मीरमधल्या JKLFच्या अतिरेक्यांनी जो काही खेळ मांडला होता त्याच्या विरुद्ध नक्कीच गेली पाहिजे. जो मुस्लिम थूक जिहाद करतो, जो मुस्लिम जिहादी आहे, त्या प्रत्येक जिहादीच्या विरुद्ध बोलण्याचं धारिष्ट्य या प्रत्येक भगवा पताकाधारी वारकऱ्याच्या अंगात आलंच पाहिजे. याच हेतूने थोडी ही इतिहासाची पानं चाळण्याचा प्रयत्न आणि तुमच्या मनापर्यंत ही घटना पोचवण्याचा, त्या शंभूनाथांचं दुःख, त्या सरलाच्या भावाचं दुःख तुमच्या मनापर्यंत पोहोचतं की नाही हे पाहण्यासाठीच हा व्हिडिओ. जास्तीत जास्त लोकांनी मनापासून हा व्हिडिओ पूर्ण पहा. जरी हा व्हिडिओ थोडा मोठा असला तरी तो प्रसंग छोटा नाही आहे, त्याच्यामुळेच हा व्हिडिओ मोठा आहे. जरी तुमचा डेटा वाया जाईल असं तुम्हाला वाटत असेल तरी एवढा डेटा नक्की वाया घालवा, फक्त आपल्या त्या तिरंग्यासाठी, फक्त त्या पंडितांनी ज्या काही हालापेष्टा सोसल्यात त्यांच्या दुःखात तुम्ही सहभागी आहात हे सांगण्यासाठी. त्या पंडितांना बळ मिळावं की 36 वर्षांनी तुम्हाला तुमचे गाडी बंगले परत मिळत आहेत, शेतीवाडी परत मिळते आहे, सरकार तुम्हाला आश्वासित करते तर तुम्ही तिथे जा, असं त्यांना आश्वासित करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना बळ देऊयात. या सदिच्छा मनात आहेत त्या तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ. मित्रांनो, एक डॉक्टर आहेत
जम्मू काश्मीरहून आले, अपोलो या हॉस्पिटलच्या चेनमध्ये कुठेतरी गायनॅकॉलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत, लेडी डॉक्टर आहेत. त्यांचा एका पत्रकाराने इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांना विचारलं की क्या आप जाना चाहती हो. तर अक्षरशः त्या डॉक्टरनी सांगितलं, मैं अभी पीछे मुड़कर नहीं देखूंगी, इतने साल हो गए पीछे मुड़ के नहीं देखा, मैं जहाँ हूँ जिस हालत में हूँ मैं सुखी हूँ, बस अब लौटना नहीं है. अशीच मानसिकता का नाही होणार हो? ज्या लोकांनी असे आपल्याच पंडित परिवारातल्या लोकांचे मुर्दे बघितलेत, गोळ्या घालून मारलेलं बघितलं आहे, पोरीबाळींना उचलून नेऊन त्यांच्यावर बलात्कार झालेलं पाहिलं आहे, ऐकलं आहे, त्यांची कशी मानसिकता होईल हो परत जायची? सरकार सरकार आश्वासित करतं सरकार, पण हे त्यावेळच्याच सरकारचं काम होतं इतकं घडू न देण्याचं. ते घडलं नाही आहे. याच गोष्टी तुमच्या कानापर्यंत मनापर्यंत असू द्या. आणि वंदे मातरम, भारत माता की जय हे जितक्या आपण आवेशात म्हणतो, जय हिंदचा नारा जितक्या जोरात आपण लगावतो, तितकंच देशप्रेम ही ज्वाला अधिकाधिक तुमच्या मनात प्रज्वलित राहू द्या. हिंदू धर्माबद्दलची धार्मिक ज्योत ही सतत तेवत ठेवा. याच तुम्हाला विनंतीसह या व्हिडिओतून रजा घेतो. जय हिंद, जय भारत.